इंदोरमधला दुसरा दिवस. सकाळचे 8 वाजलेत आणि गौरी आरती म्हणते. लिफ्टमध्ये आलोय. लहान असताना घाबरायचे ना लिफ्ट मध्ये. गौरी आता तू घाबरलीस? आलं. आता आम्ही कुठं चाललोय सांगा? लालबाग पॅलेस पाहायला जातोय. रस्त्यावरून फिरताना इंदोरचं एक वैशिष्ट्य, रस्त्यावरती कुठेही प्लॅस्टिक बॅग किंवा इतर कचरा दिसायचा नाही. आणि एवढं असून सुद्धा कचऱ्याची गाडी आम्ही फक्त एकदाच बघितली आणि ती पण स्वच्छच होती. रिक्षावाल्यांना आम्हाला इथं उतरायला सांगितलं. त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की आतपर्यंत रिक्षा जाते, त्यामुळे विनाकारण 10 मिनिटं चालावं लागलं. 25 ते 31 डिसेंबरच्या दरम्यान इथे एक प्रदर्शन आहे, लोकोत्सव. त्यामध्ये रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, शिल्पकला, खाण्यापिण्याचे स्टॉल असं बरंच काही असतं. म्हणजे असावं. छोले भटोरे, आणखी काही स्टॉल खाण्याचे दिसत आहेत, पण ते संध्याकाळी उघडतील. समोर दिसतोय तो मल्हारराव होळकर यांचा पुतळा. तत्कालीन मुघल साम्राज्याला देशात वाढण्यापासून थांबवणं, या त्यांचा मोठा हात. इंदोर शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा एक अप्रतिम ऐतिहासिक स्मारक म्हणजे लालबाग राजवाडा. हा राजवाडा फक्त एक प्राचीन वास्तू नाही, तर तो त्या काळातील समृद्धी, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राची साक्ष देणारी एक कलाकृती आहे. तिकीट घर भारतीय दर्शक 20 रुपये आणि परदेशी 400 रुपये. लालबाग राजवाड्याची भव्यता पाहिली तर तो युरोपीय आणि भारतीय स्थापत्यशैलीचं उत्कृष्ट मिश्रण आहे. राजवाड्याचा बाह्य भाग रोमन आणि मुघल वास्तुकलेच्या प्रभावाखाली दिसतो, तर आतली सजावट पारंपरिक मराठी आणि राजस्थानी हे घटक ठळकपणे जाणवतात. प्रवेशद्वारातून पाऊल ठेवताच आपलं स्वागत करणारा पहिला कक्ष म्हणजे दरबार हॉल. हा युरोपीय शैलीतील बरोक, रोकोको आणि रेनेसन्स शैलीचा एक संयोग आहे. या कक्षाची सजावट इटालीतून मागवलेल्या रंगीत संगमरवराने केली गेली आहे. छताची सोनेरी रंगाची सजावट आणि फर्निचर देखील युरोपियन शैलीचं. राजवाड्याच्या मुख्य इमारतीसाठी लाल बलुआ सँडस्टोन दगडाचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे या राजवाड्याला लालबाग राजवाडा असं म्हटलं जातं. वाचनालय, भोजन कक्ष ज्याच्या मध्यभागी टी आकाराचे 40 आसनी भोजन टेबल आहे. बाजूच्या 4 जागा राजास आणि त्यांच्या 3 राणींकरता राखीव होत्या. लाईटची बटणे जुनी पितळेच्या पद्धतीची आणि अद्यापही तीच वापरली जातात. जुनं घड्याळ अद्यापही चालू आहे, पण त्यातलं मशीन आता बदलण्यात आलं आहे. डाव्या बाजूला बाहेर जाण्यासाठी असलेला दरवाजा, पण तो बंद आहे. बाहेरच्या बाजूला बगीचे आहे. समोर भव्य आणि मोहक असा बॉलरूम. या बॉलरूमच्या लाकडी फरशा लोखंडी स्प्रिंगवर बसवलेल्या आहेत, त्यामुळं नृत्य करताना पाहुण्यांना सौम्य उसळी आणि आनंददायक अनुभव मिळतो. याशिवाय या कक्षात बॅडमिंटनही खेळलं जात असे. वरील 3 झुंबरांमधून उमटणारा प्रकाश या कक्षाच्या सौंदर्यात अधिक भर घालतो. आसपासच्या खोल्यांप्रमाणे बैठक व्यवस्था देखील अत्यंत सुसज्ज, भव्य आणि विस्मयकारी आहे. हा कक्ष एखाद्या इंग्रजी शाही महालातील
निवास कक्षाची आठवण करून देतो. इथलं फर्निचर विशिष्ट नमुन्याच्या वस्त्रांना आच्छादित आहे. वेस्टर्न डायनिंग हॉल हा इंग्रजी शैलीतील भोजन संस्कृतीचं प्रतीक. भिंतीवर सोन्याच्या सुंदर दागिन्यांसह होळकर कुटुंबियांची प्रतिमा. हा कक्ष सुंदर गालिचा, छतावरील सोन्याची नक्षीदार सजावट आणि मध्यभागी लावलेल्या आकर्षक क्रिस्टल झुंबरामुळं अधिक भव्यतेचा आभास निर्माण करतो. कौन्सिल रूम आपल्या आजूबाजूच्या खोल्यांच्या तुलनेत साधेपणा आणि भव्यतेचा उत्कृष्ट समतोल साधतो. साधं लाकडी टेबल एका विणलेल्या गालिच्यावर ठेवलेलं आहे, तर फिक्कट निळ्या रंगाच्या भिंतीवरती वाद्य, अस्त्र, शस्त्र आणि फुलांचे नक्षीदार शिल्पफलक आहेत, जे सोन्याच्या सुशोभित नक्षीने अलंकृत आहेत. कक्षाच्या छताला हलक्या सजावटीनं सुशोभित केलं असून त्यावर क्लासिक इंग्रजी झुंबर लटकवलेले आहेत. राजवाड्याचा वरचा भाग बंद ठेवण्यात आला आहे. समोर दिसते ती लिफ्ट त्या काळातील सामानाची ने-आण करण्यासाठी वापरली जात असे. ऐतिहासिक लालबाग महाल इंदोर शहराच्या मध्यभागी 72 एकराच्या विशाल परिसरात सरस्वती नदीच्या काठावर स्थित आहे. होळकर वंशाचे महाराज तुकोजीराव दुसरे श्री केरी यांच्या मदतीने 1871 लालबाग महालाचे बांधकाम सुरू केले, परंतु पाणी आणि लाकडाच्या अभावामुळे 1876 हे बांधकाम थांबवावे लागले. 1890 महाराजा शिवाजीराव होळकर यांनी महालाचा उत्तरीय भाग निवास कुंज म्हणून पूर्ण केला. दक्षिणी भागाचे बांधकाम महाराज तुकोजीराव होळकर तृतीय याने 1903 आणि 1907 दरम्यान पूर्ण केला. व्हिक्टोरिया राणीचा हा पुतळा. हा राजवाडा केवळ त्याच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याभोवती असलेली गूढ रहस्ये आणि रहस्यमय कथा यामुळे तो अधिकच रोचक ठरतो. इतिहासात डोकावलं तर या राजवाड्यात अनेक गुप्त भुयारे, गुप्त खजिना आणि अनोख्या वास्तुशैलीचे नमुने होते, जे आजही इंदोरकरांच्या आठवणीमध्ये जिवंत आहेत. लालबाग राजवाडा केवळ इंदूरचंच नव्हे, तर संपूर्ण भारताचा एक ऐतिहासिक रत्न आहे. त्याच्या गूढ कथा, भव्यता आणि संपन्न इतिहास यामुळे तो प्रत्येक इतिहासप्रेमींच्या व्हिजिट लिस्टवरती असायलाच हवा.